बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत की चंद्रकांत महेश विवानला घेऊन आता राजा अवनीपर्यंत पोहोचतोच. त्यांनी राजा अवनीची गाडी आता घेरलेली असते. तेव्हाच राजा गाडीखाली उतरून अचानक अवनीचा हात धरून पळत सुटतो आणि त्यांना कुठे पळावं काहीच सुचत नसतं. पण अचानकच समोर पोलीस स्टेशन दिसता क्षणी राजा जीव वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनातच शिरतो आणि तिथे मात्र आता इतकी हाणामारी, इतका मोठा तमाशा होतो ना. महेश, विवान, चंद्रकांतसुद्धा राजाला तिथे बेदम मारहाण करतात. पण त्याच वेळेला अवनी स्वतः पुढाकार घेऊन त्या खोटक्या विमानाचं थोबाड फोडते आणि पोलीस स्टेशनात सगळ्यांच्या समोर राजा तिचा प्रियकर आहे आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचं असल्याचा अचानकच बॉम्ब फोडते. तेव्हा मात्र चंद्रकांतच्या पायाखालची जमीन हादरली आणि स्वतः अवनीने राजावरच्या प्रेमाची कबुली देता क्षणी पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्येच चंद्रकांतच्या डोळ्यासमोर राजा अवनीचं धूमधडाक्यात लग्न लावले. पण हा ट्विस्ट नक्की घडतोय तरी कसा तेच बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. राजा अवनीपर्यंत चंद्रकांत, महेश आणि विवानसुद्धा पोहोचलेला असतो. त्यांनी आता राजाची गाडी घेरलेली असते. सोबतच चंद्रकांतचे इतके सारे गुंड असतात की गाडी घेऊन पळणं आता अशक्यच असतं. त्यावेळेला विवान चिडून अवनीला जाब विचारतो, तू याच्यासोबत पळून आलीस? मी सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही याला. उद्या लग्नच होणार होतं. आज संध्याकाळी आपली हळद आहे. त्यावर चंद्रकांत अवनीला हाक मारतो की इकडे ये. विवान चंद्रकांतलाच म्हणतो की अंकल, तुम्ही हिच्याशी काय बोलत बसलात? अहो, आता काही वेळानंतर आमचा साखरपुडा होणार आहे आणि त्यानंतर आमची हळदसुद्धा आहे. आता आपल्याला हिला करून वेळेत तिथे पोहोचावं लागेल. आणि राहिला प्रश्न या ड्रायव्हरचा, तर त्याला आपली माणसं बघून घेतीलच की. तेव्हा चंद्रकांत पुन्हा एकदा वचकतो की अवनी इकडे ये. तेव्हा अवनी मात्र राजाचा हात धरून त्याच्या पाठीमागेच लपते. चंद्रकांतला इतका मोठा धक्का बसतो की तो समोर असतानाही अवनी राजाचा हात पकडून त्याच्या नजरेसमोर उभे आहे. राजा आता कुणाला काही थांगपत्त्या लागण्याच्या आतच असा काही अवनीचा हात घट्ट पकडतो आणि तिला पळवून तेथून घेऊन जातो. दोघेही पळत सुटतात. आता चंद्रकांतची माणसं त्याचा पाठलाग करत पळत सुटतात. चंद्रकांत पाठीमागून ओरडत असतो की तू जिवंत इथून जाशीलच का? आता त्याला पकडा आणि गाडीत फेका आपल्या. महेश आता परत धावत येतो चंद्रकांतकडे. तेव्हा चंद्रकांत डाफरतो की कोण आहे तो? तिला किती दिवसापासून असा ओळखतो? आपण तिथे तिच्या समोर उभे आहोत आणि आपल्या नजरेसमोर ती त्याचा हात धरून निघून गेली. तेव्हा महेश सांगतो की बाबा, हे बघा, आपण त्यांना पकडूयात. ते कुठेही निसटून जाणार नाही आहेत. आपली माणसं त्यांना पकडतील. चंद्रकांत चिडून विचार करतो की एवढा विश्वास ठेवला रे मी तिच्यावरती. मला वाटलं की लग्न करायचं नाही म्हणून ती घर सोडून गेली असेल. पण माझं काही चुकलं का? नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा महेश सांगतो की हे बघा बाबा, मला असं वाटतं की हा तो राजा काहीतरी बोलून अवनीचं मन वळवून घेऊन जातोय तिला. त्यानेच तिला काहीतरी सांगितलं असेल. थोड्या वेळातच आपण त्याला पकडलं की सगळं समोर येईल. काहीही वाईट होणार नाही आहे. आपली माणसं त्याला पकडतील आणि आपल्या समोरच घेऊन येतील. तुम्ही थांबा. तोपर्यंत राजा अवनीला घेऊन पळत सुटलेला असतो. आता अवनी इतकी दमलेली असते की तिच्यामध्ये त्राणच उरत नाही. पळण्यासाठी तिची ताकदच संपलेली असते. आता ते अशा रस्त्याच्या ठिकाणी जातात की जिथे चहूबाजूनी रस्ते जात आहेत. राजाला कळत नसतं की कुठे जावं. पण पाठीमागून गुंडांचा आवाज येता क्षणी राजा डाव्या बाजूने अवनीला घेऊन तसाच पळत सुटतो. तोपर्यंत विवान चंद्रकांतच्या माणसासोबत राजाला पकडायला आलेलाच असतो. तो आता चहूबाजूने काही माणसं पाठवतो राजाला शोधण्यासाठी, कारण तो कुठल्या बाजूने गेला आहे हेच माहीत नाही आहे ना. अवनी आता तिकडे मला आता नाही जमणार असं म्हणून थकलेली असते. त्यावेळेला राजा तिला हिंमत देतो की मॅडम, तुम्ही एक काम करा. तुम्ही ना त्या खोटक्या विमानाचा चेहरा समोर आणा. बघा, तुम्हाला आपोआप ताकद येईल. तोपर्यंत नाना दांगटांच्या घरी पोहोचलेले असतात आणि विचारत असतात की तुझा भाऊ कुठं आहे? तेव्हा यशोदा विचारतो की तुम्हीच त्याला ड्रायव्हर म्हणून लग्नासाठी पाठवलं होतं ना, आणि इथे येऊन त्याच्याबद्दल का विचारताय? तो घरी आलेला नाही आहे अजून.
नाना सांगतात की मी फोन लावतोय पण फोन स्विच ऑफ होते. काय त्याने माझी चेष्टा लावली आहे का? त्याला कशासाठी पाठवलं होतं आणि तो काय उद्योग करतोय तिथे? यशोदाच्या काही लक्षात येत नाही. तो विचारतो की म्हणजे आम्हाला काहीच समजत नाही आहे. नाना विचारतात की तुम्ही त्याला घरात वगैरे तर लपवून ठेवलं नाही आहे ना? आणि माझ्यासमोर नाटक तर करत नाही आहेत ना? तेव्हा यशोदा सांगतो की नाही नाही, पण नक्की झालं आहे काही? नाना संतापतात की चांगला ड्रायव्हर आहे, इतके दिवस माझ्याकडे काम करतो, एक चांगला मुलगा पण आहे, म्हणून मी त्याला तिथे ड्रायव्हिंगचं काम करायला पाठवलं होतं. पाण्या विचारतो की पण नक्की झालं आहे तरी काय? त्यावर आता नाना मोठा बॉम्ब फोडतो की ज्या घरी ड्रायव्हर म्हणून पाठवलं होतं ना, तिथल्याच त्या चंद्रकांत देशपांडेच्या मुलीला घेऊन तो पळून गेला आहे. पाण्या आणि धन्याच्या आनंदाचा पारावरच उरत नाही, पण यशाच्या काळजाचा ठोकाच चुकलेला असतो. त्यावर नाना आता त्या दोघांनाही ओरडतात की आनंद कसला साजरा करताय? अरे त्या पोरीचा बाप मला फोन करून शिव्या घालतोय आणि तो मला म्हणालाय पण की त्या ड्रायव्हरला मी मारून टाकेल सापडला तर. जर तुझा भाऊ तिला परत घेऊन आला नाही ना, त्या मुलीचं उद्याच्याला लग्न होतं. आणि जर तो आता चंद्रकांत साहेबांच्या हाती लागला ना, तर तुमच्या भावाला ते जिवंत नाही सोडणार. खरं सांगा की या सगळ्यात तुमचा बी हात नाही आहे ना त्याच्यासोबत? का तुम्हीच त्या पोरीला इकडे कुठे लपवून ठेवलं आहे? यशोदा समजावतो की हे बघा नाना, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी ना राजाशी बोलून हे प्रकरण मिटवतो. अरे तुमचा भाऊ चांगला आहे म्हणून विश्वास ठेवून पाठवला होता तिथे. आता काय सांगू मी सगळ्यांना? आणि रागारागाने नाना तिथून निघूनच जातात. यशोदाला मात्र इतकं टेन्शन आलेलं असतं. तोपर्यंत राजा अवनीला घेऊन आता पोलीस स्टेशनातच डायरेक्ट शिरतो आणि तो त्यांना रिक्वेस्ट करतो की सर प्लीज आम्हाला वाचवा. काही लोक आम्हाला मारायला येत आहेत सर, प्लीज वाचवा. हवालदार विचारतो की मारायला येत आहेत? पण कोण आहेत? कशासाठी? तुम्ही कोण आहात? अचानकच चंद्रकांतची काही गुंड तिथे येऊन टपकतात आणि ते राजाला धमकवत असतात की त्या पोरीला सोड. तेव्हा राजा त्यांच्याकडे बोट करून दाखवतो की अरे रे सर 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 हीच ती लोक आहेत जी आम्हाला मारायला येत आहेत. पोलीस आता त्या गुंडांना चांगलंच खडसावतात की कोण रे तुम्ही, आणि स्वतःच्या घरात घुसल्यासारखे काय धडाधड आत येत आहे. इतक्यात त्या गुंडांनी महेश आणि चंद्रकांतला तिथे बोलावून घेतलेलं असतं. चंद्रकांत येता क्षणी तक्रार करतो की हा मुलगा, हा ड्रायव्हर माझ्या मुलीला इथे पळवून घेऊन आला आहे सर. तेव्हा राजा समजावण्याचा प्रयत्न करतो की नाही 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 सर, हे बघा हे सगळे टोळीने आम्हाला मानायला आलेत, आमचा पाठलाग करत आलेत. काय करावं काही सुचत नव्हतं म्हणून आम्ही पटकन तुमच्याकडे आलो आहे सर, प्लीज खूप आशेने आलो आहे, आमचा जीव वाचवा. तोपर्यंत सूर्यही तिथे येतो. तोपर्यंत विमानही तिथे येतो आणि तो विचारतो की अंकल अवनी इथेच आहे का, आतच आहे का? महेश आता अवनीला समजावतो की अवनी चल इथून. अगं इथे काय करतेस तू? तरीही अवनी राजाचा हात पकडून त्याच्या पाठीमागेच लपत असते आणि राजा पोलिसांकडे मदत मागत असतो. तेव्हा पोलिस आता जो गोंधळ चाललेला असतो ना, त्यामुळे त्यांना ओरडतात की ओ हॅलो काय चाललं आहे, थांबा थांबा. कारण अचानकच चंद्रकांतच्या गुंडाने राजाला मारायलाच सुरुवात केलेली असते. चंद्रकांत तिकडून ओरडतो की सोडा त्याला, अवनी गुपचूप घरी चल. इतक्यातच तिथला मेन इन्चार्ज इन्स्पेक्टर येतो आणि तो जा विचारतो की काय चाललं आहे इथे, पोलीस स्टेशन आहे की घर आहे? आता तिथे पुन्हा एकदा इतका गोंधळ निर्माण झालेला असतो. इन्स्पेक्टरांना तो सांगतो की इतके दिवस याला मी जावई जावई म्हणून मिरवत होतो, आता यांचं लग्न लागणार आहे. आणि त्यावर पोलीस आता ओरडतात की ही काय रस्त्यावर भांडण करायची जागा आहे का, आणि तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कसले वाद घालतायत? आधी नाही यांना बाहेर काढा त्या गुंडांना. काही गुंडांना कॉन्स्टेबल स्वतः बाहेर घेऊन जातो. तेव्हा चंद्रकांत पोलिसांसोबत बोलायचं ठरवतो. त्याने त्याचं व्हिजिटिंग कार्डसुद्धा दाखवलेलं असतं. पण आता विवानचा इतका मोठा पचका होतो ना, तो आपले खिसे चापसतो पण त्याच्यात त्याचं कार्डच सापडत नाही. त्यावर तो कॉन्स्टेबल इतका हसत सुटतो विवानच्या मूर्खपणावर. तेव्हा महेश पोलिसांना सांगायला सुरुवात करतो की ही माझी बहीण आहे आणि हा जो आहे ना तो आमच्या घरचा ड्रायव्हर, म्हणजे टेम्पररीच होता, यानेच तिला पळवून आणले. तेव्हा राजा सांगतो की नाही सर, नाही अजिबात नाही. तेव्हा इन्स्पेक्टर जा विचारतो की हॅलो, अरे ती मुलगी त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि तू म्हणतोयस की त्याने पळवून आणले. तेव्हा चंद्रकांत सांगतो की मी माझ्या मुलीला घेऊन जातोय. परत एकदा ते अवनीला हाक मारतात पण अवनी राजाचा हात सोडायलाच तयार नसते. त्यावर आता चंद्रकांत भडकतो
आणि डायरेक्ट राजाचंही थोबाड फोडतो आणि अवनीचंही थोबाड फोडतो. कधीपासून मी तुला बोलावतोय, हा कसला माज दाखवतेस तू, तेही बापाला. अवनी राजाचा हात सोडायला तयार नसते आणि चंद्रकांत तिला खेचतच असतो. अवनी सांगते की बाबा प्लीज मला सोडा, मला नाही यायचं आहे तिथे. आता पुन्हा एकदा भर पोलीस स्टेशनमध्ये इतका मोठा तमाशा उभा राहतो की जे तिथला इन्चार्ज इन्स्पेक्टर असतो ना, तो मोठ्यानेच ओरडतो की थांबा. चंद्रकांतची तो खरडपट्टी काढतो की गावात तुम्ही मोठे माणूस असाल म्हणून काय तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन स्वतःच्या मनमर्जीने मारहाण करणार का? आणि तुम्हाला काय वाटतं की आम्ही गप्प बसून ते बघत राहायचं? अवनीकडे बघून पुन्हा चंद्रकांत चिडतो की तुझ्यामध्ये इतकी हिंमत. तेव्हा विवानही भडकतो की सर, हा आमच्या घरी ड्रायव्हर होता सर, आणि हा माझ्या होणाऱ्या बायकोला पळवून घेऊन आलाय. तेव्हा चंद्रकांत महेशला आदेश देतो की सोडू नकोस याला. पुन्हा एकदा महेश आता चवताळून उठतो आणि पोलीस स्टेशनमध्येच विवानसोबत पुन्हा राजाला मारहाण करायला लागतो. पुन्हा पोलीस मध्ये पडतात आणि त्यात सगळ्यांना बाजूला ढकलतात. पोलीस आता जाब विचारतो की थांबा, पण तुम्ही सगळे इथे एकामागून एक मारहाण का करताय? इथे आमचे सर बोलतायत ना, एक काम करा, तुम्ही ना आधी केस फाईल करा आणि लॉकअपमध्ये जाऊन बसा. काय आहे, आम्हीच निघून जातो इथून. तेव्हा चंद्रकांत त्या इन्स्पेक्टरांना शांतपणे सांगतो की सर, माझी ही एकुलती एक मुलगी, तिचं लग्न मी इतक्या थाटामाटात ठरवलं होतं आणि ऐनवेळेला आज हळद असतानाच हा ड्रायव्हर हा तिला इथे पळवून घेऊन आलाय. चंद्रकांत भडकतो आणि गुंडांना सांगतो की याला ना आता मारूनच टाका, तेही पोलिसांच्या समोरच. म्हणजे राजा म्हणत होता ते खरं आहे, त्याचा जीव खरंच धोक्यात आहे हे इन्स्पेक्टरांच्या लक्षात येतं. तेव्हा विवानही तक्रार करतो की हो सर, लग्नासाठी आलेले सगळे पाहुणे तिथे वाट बघतायत. हे बघा, लवकरात लवकर तुम्ही अवनीची सुटका करा, लग्न व्हायला हवं आहे. मला हे लग्न कोणत्याही परिस्थितीत थांबवायचं नाही आहे. त्यावेळेला तो कॉन्स्टेबल आता थोडा गोंधळून जातो. तो विचारतो की याने या मुलीला पळवून आणले आणि तुमचं लग्न थांबण्याचा नक्की काय संबंध आहे? तेव्हा विवान चिडतो आणि सांगतो की कोणी पोलीस केले तुम्हाला? अहो सर, जिच्याशी माझं लग्न होणार होतं ती हीच आहे, अवनी. तिला हा ड्रायव्हर पळवून घेऊन आलाय. आता तो कॉन्स्टेबल डोक्यालाच हात लावतो. एकाहून एक नग आहेत हा इथे. अहो सर, आता आमचा सकाळी साखरपुडा होणार होता, संध्याकाळी हळद आणि उद्या धडाक्यात लग्न आहे हॉलमध्ये. त्यावर आता इन्स्पेक्टर अचानक विचारतात की सगळं ठीक आहे, पण याने तर हिला पळवून आणल्यासारखं वाटत नाही आहे. ही मुलगी उलट घाबरून पळून आल्यासारखी वाटते. त्यावर आता राजा स्वतः सांगतो की सर, मी खरंच सांगतोय सर, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी मॅडमला पळवून आणलेलं नाही आहे. हे खोटे आरोप लावत आहेत माझ्यावरती. पोलीस इन्स्पेक्टर अवनीलाच स्वतः विचारतात, हे बघ बाळा, तू घाबरू नकोस, तू सांग ना की याने खरंच तुला पळवून आणलं आहे का? त्यावर विवान पुन्हा मध्येच पचकतो की अहो सर, मी सांगतोय ना, या ड्रायव्हरला ना तुम्ही पकडून आत टाका, मी स्वतः तक्रार देतो याच्या विरोधात. विवान सांगतो की अंकल प्लीज आपण घरी जाऊयात का? हे बघा, माझ्या आईचा सतत मला कॉल येतोय. माझ्याही घरी आता पाहुणे जमतच असतील ना, सगळ्यांना आमंत्रणं केली आहेत. आता पोलीस इन्स्पेक्टर राजाची कॉलर पकडून त्याला जाब विचारतो की काय रे, यांच्या मुलीला तू पळवून आणून आता तुला कोणीतरी जीवे मारण्यासाठी पाठलाग करतंय अशी खोटी कथा रचून सांगतोयस का आम्हाला? चंद्रकांत चवताळून उठतो आणि महेशला तो आदेश देतो की याला असंच सोडून चालायचं नाही. हे बघ, एक काम कर, केस देऊन संपवलं तरी चालेल याला, किंवा केस न देता संपवलं ना तरी पण चालेल. इन्स्पेक्टरांना तो सांगतो की सर, मी माझ्या मुलीला घेऊन गावी जातोय. तेव्हा अवनी रिक्वेस्ट करते की सर मला घेऊन जात आहेत सर, मला नाही जायचं आहे. तेव्हा पोलीस थांबवतात की थांबा, कुठे घेऊन चालात? त्यावेळेला आता विवानने अवनीचा हात पकडलेला असतो. अवनी आता त्याला असा काही जोराचा धक्का देते. इन्स्पेक्टर जाब विचारतात की कुठे घेऊन चाललात? जरा धीर धरा सर, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आला आहात, आता तर तपास चालू झाला आहे. तुम्ही थेट हिला घेऊन निघालात म्हणजे याचा अर्थ काय आहे? पोलीस स्टेशनचे काही नियम कायदे काय असतात की नाही? त्यानंतर पोलीस राजाला पुढे बोलावतात आणि ते त्याला विचारतात की मी जे काही विचारतोय त्याला मला खरं उत्तर दे. ते म्हणतायत की तू त्यांच्या मुलीला पळवून आणलेस आणि तू म्हणतोय की कोणीतरी तुला जीवे मारायला येत आहे. यातलं नेमकं सत्य काय आहे? काय घडलं ते मला स्पष्ट सांग.
तू खरंच हिला पळवून आणलंय की मुलगी मनाने तुझ्यासोबत आली? तेव्हा राजाचा तोंडून आता शब्दच फुटत नसतो. मग पोलिसांना त्यांची कायद्याची भाषा वापरावी लागते. राजाला बोलतं करण्यासाठी ते दमदाटी करतात की आता आदराने खरं सांगतोयस की लॉकअपमध्ये ठेवून तुझा चांगलाच पाहुणचार करू? तेव्हा आता अवनी स्वतःहून पुढे येऊन बोलते की सर, त्यांनी मला पळवून आणलेलं नाही आहे, मी स्वतः त्याच्यासोबत आले. तेव्हा चंद्रकांतकडे पाहून इन्स्पेक्टर विचारतात की हे नक्कीच काय चाललं आहे बघा. तेव्हा विवान आता चवताळून उठतो, पुढे येतो. अवनी त्याला सांगते की सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे, फक्त तुझ्यामुळे. तेव्हा चंद्रकांत मोठ्याने ओरडतो की अवनी, मी पण मगासपासून बघतोय की तू खूप अति करतेस. अगं, आतापर्यंत तुझी नाटकं सगळी सहन केले मी. तू माझी मुलगी आहेस ना, मी तुला जन्म दिलाय म्हणून बाप म्हणून गप्प बसलो होतो, पण आता नाही. जर तू अति केलंस तर तुला काय खेळ लावलायस काय ते अवनी तू? विवान अचानकच मध्ये बोलतो की अंकल, तुम्ही हिच्याशी कशाला गप्पा मारत बसला तिथे? हिला ना घरी घेऊन जाऊयात आपण, चला. तो दमदाटी करायला लागतो. पण पोलीस त्याला आता अडवतात. तेव्हा सूर्या अवनीवरती डाफरतो की लग्न करायला तयार नाही आहेस. हां, लग्नाला तयार नाही आहेस तू, म्हणूनच तर तू याच्यासोबत पळून आलीस ना. हा किती दिवसापासून ओळखतो गो तुला, आणि तेवढ्यात लगेच प्रेम झालं? नाही नाही अंकल, ही ना खोटं बोलते. मला तर असं वाटतं की आधीपासूनच हे दोघे एकमेकांना ओळखत आहेत. हां, माझ्या आत्ता लक्षात आलं. जेव्हा माझी आणि याच्या गाडीची धडक झाली होती ना, त्या दिवशी माझ्यासमोर याची बाजू घेऊन माझ्याशी भांडली होती अवनी. भांडली होतीस ना, आणि तू हिची बाजू घेऊन बोलत होतात. म्हणूनच तर मी तुला आवडत नाही ना. पण तुला माहिती आहे का अवनी की मी किती मोठा माणूस आहे ते? माझ्यासारखा रिच हँडसम मुलगा असताना तू एका साध्या ड्रायव्हरसोबत पळून आलीस. आणि तो पुन्हा चवताळून राजाच्या अंगावर येतो. त्याला एक जोराची चापट लगावतो. राजा तक्रार करतो की सर बघा, कशा प्रकारच्या माणसासोबत तिचं लग्न ठरवलं होतं बघा सर. तेव्हा विवान त्याला ताकीद देतो की तू कोण बघायला लावणारा? हा आमच्या घरचा प्रश्न आहे, तू कोण विचारणारा? तुला ना मी जिवानीशी मारून टाकेन, लक्षात ठेव. यासाठी तू आमच्या घरात शिरला होतास का? नाही म्हणजे अवनीला पळवून नेण्याचा प्लॅन तू आधीपासूनच केला असशील, बोल ना. तेव्हा राजा पोलिसांना समजावतो की बघा सर, ही अवनी मॅडम स्वतःच सांगतायत ना की मी त्यांना पळवून आणलेलं नाही आहे, त्या स्वतःच्या इच्छेने माझ्यासोबत आले आहेत. तेव्हा विवान आरोप लावतो की मला तर असं वाटतं ना अंकल की या ड्रायव्हरनेच अवनीला काहीतरी वेगळं सांगून इथे घेऊन आलं आहे. त्यावर आता कॉन्स्टेबल हसतो त्याच्यावरती फिदी आणि विचारतो की एवढ्या मोठ्या मुलीला काहीतरी बोलून कसं काय पळवून आणता येईल? विवानला सतत घरून फोन येत असतात. विवान आता चंद्रकांतला सांगतो की घरचे वाट पाहत आहेत, आपल्याला निघायला हवं. प्लीज तुम्ही अवनीला घेऊन चला. आणि अवनी हट्ट धरते की मी येणार नाही आहे. पुन्हा एकदा तिथे पुन्हा हाणामारी चालू होते. अवनी राजाचा हात सोडायला तयार नसते, ती त्याच्या पाठीमागे लपून बसते. विवान, महेश, चंद्रकांत ऐकायला काही तयार नसतात. कॉन्स्टेबल आता त्या तिघांनाही बाहेर काढतो आणि इन्स्पेक्टर राजाला आता थोडंसं बोलण्यासाठी बोलावून घेतात. खरं तर कॉन्स्टेबलच्या सांगण्यावरून महेश चंद्रकांत आणि विवानला बाहेर घेऊन येतो. पण चंद्रकांत तेथून जागचा हालतच नाही. शेवटी महेश विवानलाच घेऊन जातो. विवान डाफरतो की माझा हात सोड, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सांगतायत की ती पळून गेले. त्यावर महेश आता त्याच्यावरती चिडतो की पण तू का असं बोलतोयस? त्यावर विवान चिडून विचारतो की अरे तुझी बहीण स्वतः सांगते ती स्वतःच्या इच्छेने त्या ड्रायव्हरसोबत आली आहे म्हणून. ती स्वतः असं सांगत असताना माझं बोलणं तुला चुकीचं वाटतंय का? काय घडतंय माझ्यासोबत सगळं? चांगल्या घरात लग्न करायला आलो होतो आणि माझ्यासोबत तुम्ही माझे काय हाल करतायत? तेव्हा महेश रिक्वेस्ट करतो की हे बघ, तू प्लीज शांत हो. बाबा बघतात ना, अवनीला समजावून ते सोबत घेऊन येतील. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस विवान. हे बघ, तू जे काही बोलतोयस ना त्याने अवनी अजूनच चिडते. त्यावर विवान भडकतो आणि विचारतो की काय? मी बोललो तर लगेच तिला राग येतोय, आणि त्या ड्रायव्हरनं बोललेले जरा जास्तच गोड वाटते का? कोण आहे रे तो, कोण आहे? माझं स्टेटस काय आहे माहिती आहे ना? आता तुझी बहीण मला धक्का मारून बाहेर काढते आणि तिथे तुम्ही पुतळ्यासारखे उभं राहून पाहत होतात, आणि आता काय करताय? इथे येऊन मलाच सल्ले देताय तुमच्या बहिणीला समजावायचं सोडून. इतक्यात विवानचा फोन वाजतो. तो महेशला सांगतो की बघ, माझ्या मित्राचा फोन आहे,
माझ्यासाठी स्पेशली तो लंडनहून इथे आला आहे. तो मला सतत फोन करतोय. काय सांगायचं आहे मी त्याला की माझं ज्या मुलीशी लग्न होणार होतं ते एका ड्रायव्हरसोबत पळून गेली आहे असं सांगू? तेव्हा महेश रिक्वेस्ट करतो की प्लीज प्लीज विवान थोडा वेळ शांत राहा. सगळं काही ठीक होईल. अवनीला घेऊन आपण निघूच या. त्यावर विवान विचारतो की तुझी बहीण अशी कशी आहे रे? उद्या लग्न असताना अशा वेळी त्या ड्रायव्हरसोबत निघून यायचा अर्थ काय होतो? वडिलांचा तरी तुझ्या निदान विचार करायला हवा होता का? आता तिकडे इन्स्पेक्टर राजाशी चर्चा करत असताना चंद्रकांत अवनीशी बोलत असतो. तिला समजावत असतो. तिला तो विचारतो की अवनी असं का वागतेस? अगं उद्या लग्न आहे तुझं आणि अशा वेळी अचानक असं घरातून निघून येण्याचा काय अर्थ होतो? अगं निदान माझा तरी विचार करायचा होता ना. अवनी विचारते की बाबा हे तुम्ही बोलताय? तुम्ही कधी माझा विचार केलात का? मी किती वेळा सांगितले तुम्हाला की मला हे लग्न करायचं नाही आहे, नको आहे. ऐकलंत तुम्ही माझं? चंद्रकांत आता चिडून विचारतो की म्हणजे म्हणून काय अशी पळून येशील का तू? तेही ड्रायव्हरसोबत? सगळीकडे आता चर्चा सुरू आहे. आमची किती नाचक्की करणार आहेस अजून? राजाने ते बोलणं ऐकलेलं असतं आणि विचार करतो की काय म्हणजे ही बातमी सगळीकडे पसरली आहे तर हे तर खूपच अनपेक्षित घडलं. चंद्रकांत तिथे अवनीला ताकीद देत असतो की चल गुपचूप आपण इथून निघूया. आणि तेव्हा अवनी हट्ट धरते की मी येणार नाही आहे. तोपर्यंत इन्स्पेक्टरांचं राजाशी बोलणं होतं. नक्की अवनीचं म्हणणं काय आहे? राजा खरं काय ते इन्स्पेक्टरांना सांगतो आणि अवनीची दुखरी बाजू त्याला कळते आणि इन्स्पेक्टर स्वतः आता अवनीच्या बाजूने उभं राहणार आहे. हो पण इथे ट्विस्ट येतोय. कारण राजानेच अवनीला पळवून आणलं असं जरी बातमी पसरली असली, चंद्रकांत घरच्यांना सगळ्यांना असं वाटत असलं तर अनपेक्षित असं वळण येणार आहे. कारण अवनी अचानकच ती स्वतः राजासोबत पळून आले असं स्वीकारते आणि इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनमध्ये चंद्रकांतच्या डोळ्यात देखत अवनीचं लग्न लावून देतात. पण ते आता कसं लागतं ते उद्याच्या भागात आपण बघूयात. त्यासाठी सबस्क्राईब करू